मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल साधारण संध्याकाळी याच सुमाराला अवघी मुंबई हदरली होती आणि त्याचं कारण होतं मुंबईतल्या पवईमध्ये घडलेला प्रकार. मुंबईमधल्या पवई परिसरातल्या एका मॉलमध्ये काही मुलांचं ऑडिशन सुरू होतं. एका वेब सिरीजमध्ये या मुलांना काम द्यायचं यासाठी हे ऑडिशन होतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेक मुलं या ऑडिशनसाठी आलेली होती. 2-3 दिवस हे ऑडिशन सुरू होतं. मात्र काल या ऑडिशन मध्ये काहीतरी भलतंच घडलं. त्यामध्ये घडलं असं की ऑडिशन मध्ये जी मुलं आली होती त्यांनी ज्या मॉलमध्ये त्यांचं ऑडिशन होतं तिथल्या काचेच्या भिंतीवर थापा मारून आपल्याला वाचवा अशा सूचना करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी हे सगळं बघितलं आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली. काही वेळातच पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यानंतर जे घडलं ते भयावह होतं. कारण इथे 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं आणि हे करणारा व्यक्ती होता रोहित आर्य. पोलिसांनी पावलं उचलली आणि त्यानंतर सर्व मुलांना सुखरूपपणे बाहेर काढलं. मात्र या मुलांना बाहेर काढताना पोलिसांना जी कारवाई करावी लागली त्यामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला. रोहित आर्यच्या छातीमध्ये गोळी लागली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असं त्यानंतर स्पष्ट झालं. आता प्रश्न असा आहे की रोहित आर्यवर कारवाई करत असताना पोलिसांनी घाई केली का? पोलिसांनी रोहित आर्यचं जे एन्काउंटर केलं ते चूक होतं की बरोबर? हे प्रश्न यासाठी उपस्थित झालेत कारण बऱ्याच जणांनी, ज्यामध्ये काही वकिलांचाही समावेश आहे, त्यांनी पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सगळ्या प्रकरणाला आणखी एक बाजू आहे. रोहित आर्यनं हे सगळं करत असताना शिक्षण खात्याकडे बोट दाखवलं होतं. रोहित आर्यचं असं म्हणणं होतं की शिक्षण खात्यानं त्याला एक कंत्राट दिलं होतं आणि या कंत्राटाचे जे पैसे येणं होतं ते पैसे आले नाहीत. जेव्हा दीपक केसरकर राज्याचे शिक्षण मंत्री होते त्या काळामध्ये हे कंत्राट दिलं गेलं होतं असं रोहित आर्यचं म्हणणं आहे. आता हे म्हणणं जरी खरं मानलं तरी रोहित आर्यनं मुलांचं अपहरण करणं हे समर्थनीय ठरतं का? आणि रोहित आर्यकडून मुलांची सुटका करून घेताना पोलिसांनी एन्काउंटर जे केलं ते टाळता आलं असतं का? असे 2 महत्त्वाचे सवाल या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. या सगळ्या सवालांवर बोलणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात काल मुंबईमध्ये काय काय घडलं आणि आज त्याचे काय पडसाद उमटलेत. पूर्व मुंबईतलं पवई उपनगर परिसर तसा शांत आणि काहीसा उच्चभ्रू सुद्धा. रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींनी भरलेला. गुरुवारी दुपारी मात्र इथल्या स्थानिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. रा स्टुडिओ नावाच्या जागेमध्ये एका माथे फिरून तब्बल 17 लहान मुलं आणि एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ओलीस ठेवलं. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी मदत मागणाऱ्या मुलांना पाहिलं आणि तात्काळ पवई पोलिसांना फोन केला. पोलिसांसोबतच विशेष कमांडो देखील आले आणि मग सुरू झालं मुलांना सोडवण्याचं ऑपरेशन. सुदैवानं ओलीस ठेवलेल्या सर्व 17 जणांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी रोहित आर्यला पोलिसांनी शरण यायला सांगितलं पण त्यानं ऐकलं नाही आणि स्वतःकडच्या एअरगननं फायर करण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनाही गोळीबार करावा लागला आणि यामध्येच रोहित आर्यचा मृत्यू झाला. पण रोहित आर्यचं हे एन्काउंटर फेक असल्याचा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केलाय. आपण या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचं सातपुतेंनी सांगितलंय. तो तिकडनं AK-47 तुमच्यावर अंधाधुंद फायरिंग करत असेल तर तुम्ही जर त्याला रिटॅलिएट केलं तर ठीक आहे, आपण म्हणू शकतो की कुठेतरी गोळी लागली. पण तसंही काय झालं नाही. एकच गोळी मारली, छातीत लागली. पोलीस दे आर काइंड ट्रेंड टू अटॅक ऑन देअर एम. त्याचा एम जो असतो त्या एमवरती त्याला ते एक अटॅक करू शकतात, ते टार्गेटवरती हिट करू शकतात. मग तसं काय झालं का? तर छातीतून नेम धरला तर पायावर नेमका नाही धरला. बरं, पायाला असं झालं की पहिले तुम्ही प्रयत्न केले, पायाला ते 20 फायर झाले, हाताला गेले ते 20 फायर झाले, इकडे तिकडे लागले आणि मग ते नंतर लागली गोळी. तसं काय 20 फायरची केस नाही आहे. वॉलवरती कुठेही तशा गोळ्या नाही आहेत. सातपुतेंच्या व्यतिरिक्त अन्य काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केलाय. या सगळ्यांनी उपस्थित केलेले सवाल काय आहेत बघूयात. ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेनंतर चकमक का झाली? बंदुकीची गोळी मारण्याऐवजी पोलिसांकडे इतर कोणताही पर्याय नव्हता का? रोहित आर्यच्या छातीमध्ये गोळी का मारली? रोहित आर्यच्या पायावर किंवा हातावर गोळी मारणं पोलिसांना शक्य नव्हतं? रोहित आर्य हा एकटा असल्यामुळं त्याला ताब्यात घेणं शक्य नव्हतं? या सगळ्यामधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर.
दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं सरकारची काही कंत्राटं घेतली होती, पण या कंत्राटांचे पैसे थकले होते असा त्याचा आरोप होता. या आरोपांवर केसरकरांनी काय उत्तर दिलंय तेही बघा. माझ्या शालेय शिक्षण मंत्रिपदाच्या खात्यात घडलेली असली तरी त्यांना याच्यापूर्वी 3-4 वेळा तर आम्ही मदत केलेली आहे. त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन केली. त्यांनी वेगळी वेबसाईट निर्माण करून जर मुलांकडून पैसे स्वीकारले नसते तर पुढे काहीच कॉम्प्लिकेशन निर्माण झाले नसते. त्याच्यामुळे हे सगळं रेकॉर्डवर आहे. तर त्याच्यावर ते अंडरटेकिंग देणं किंवा ते पैसे परत करणं आणि आपलं बिल घेणं. सरकारकडून रोहित आर्यचे पैसे थकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्यामुळं मुलांना असं ओलीस ठेवणं हा उपाय असूच शकत नाही. 17 मुलांचा जीव धोक्यात घालण्याचं समर्थन कुणीही करणार नाही, पण प्रश्न आहे एन्काउंटरच्या सत्यतेचं. या एन्काउंटरचं सत्य कोर्टात समोर येईल का याकडेच लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत या प्रकरणामध्ये ज्यांनी याचिका करण्याचं घोषित केलेलं आहे ते ॲडव्होकेट नितीन सातपुते. नितीनजी नमस्कार. नमस्कार. आणि माजी अप्पर पोलीस महासंचालक पी.के. जैन हे सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झाले. जैन सर नमस्कार. बरं नितीनजी, मला पहिलं सांगा की काय तक्रार आहे तुमची. म्हणजे एक माणूस आहे जो 17 मुलं ओलीस ठेवतो, त्या मुलांना सोडवायला पोलीस जातात, त्याच्याकडे काही केमिकल्स असतात, तो आग लावेन जाळून टाकेन अशी धमकी असलेला व्हिडिओ आधीच प्रसारित करतो, त्याच्याकडे एक एअर गन असते, त्याच्या ताब्यातली 17 मुलं सोडवणं हे पोलिसांचं प्राथमिक काम असतं. असं असताना झालेल्या कारवाईमध्ये जर त्याला गोळी लागली तर त्यावर इतके सवाल का उपस्थित केले जात आहेत? पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जातंय? आपण काय करतोय, आपण फक्त बघतोय की त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं आणि म्हणून पोलिसांनी त्याला गोळी घातली. त्याची थोडी पार्श्वभूमी आपण बघत नाहीये. मगाशी जे तुम्ही वक्तव्य केलं, मगाशी सांगताना इंट्रोडक्शन जे दिलं त्यामुळे तुम्ही स्वतःच उल्लेख केला. पोलिसांना मुलांना वाचवण्याच्या बद्दलचा आपला इथे मुद्दा नाहीये, पण हा मुद्दा मुलांना वाचवताना त्याला गोळ्या घालणं हे प्राप्त होतं, क्रमप्राप्त होतं का किंवा कंपल्सरी होतं का ते किंवा इतर कुठल्या मार्गाने हे त्याला वाचवता येऊ शकलं असतं का? म्हणजे त्याला म्हणजे गोळीच का घातली हा इथे प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता तुम्ही जर पाहिलं, तुम्हीच म्हणालात की त्याचे काही पैसे होते केसरकरांकडे, शिक्षण खात्यामध्ये केसरकर मंत्री असताना त्यांनी काही कामं केली, त्याचे प्रोजेक्टचे पैसे होते. त्याचे पैसे दिले नाही म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. सरकारच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मुलाखती करून किंवा त्यांनी उपोषण केले. मग महिनाभर उपोषण केलं, तो आजारी पडला, नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या. शेवटी तो एवढा हताश झाला की त्याला स्वतःची आत्महत्या करावीशी वाटली असं त्याने स्वतःच्या व्हिडिओमध्ये बोललं. पण आत्महत्या करून त्याला पैसे मिळाले नसते म्हणून त्याने कदाचित ही युक्ती वापरली असावी. काहीतरी मुलांना असं किडनॅप केल्यासारखं दाखवून नाटक करून सरकारकडून पैसे मिळतात का, पैसे वगैरे मिळतात का, असं काहीतरी प्रयत्न केले. हे प्रयत्न असावेत त्याचे. पण आता कसं आहे, ही जी बाब आहे, मुलांना जे ओलीस ठेवलं हे चुकीचं आहे. आम्ही त्याचा अजिबात ह्या गोष्टीला सपोर्ट करत नाही. उलट मी म्हणतो पोलिसांनी तात्काळ त्या संदर्भाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पण पोलिसांनी किडनॅपचा किंवा अब्डक्शनचा कोणताही गुन्हा दाखल नाही केला आणि डायरेक्ट सेकंड जो एपिसोड होता त्यावरती आले. आता त्याने मुलांना त्या ठिकाणी ते डांबलं, कुठेतरी कारणाने ऑडिशनच्या बहाण्याने बोलवलं किंवा डांबलं, जे काय केलं. आता हे सो कॉल्ड अलिगेशन जे आहे पोलिसांचे, की त्याकडे एअरगन होती. आता चला एअरगनचा आपण मुद्दा घेऊन पुढे बोलूया आपण. चला, एअरगनमुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का हा माझा प्रश्न तुम्हाला देखील आहे. तुम्ही मला सांगा, छर्रेच्या गनने माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? जर छर्रा डोळ्यामध्ये लागला तर? नाही, मृत्यूबद्दल बोललो मी. छर्रा डोळ्यामध्ये लागला, थेट छातीमध्ये लागला, त्याने काही जीवघेणी दुखापत नाही का होऊ शकत? छर्राने मृत्यू होऊ शकत नाही कोणाचा, कळलं का? पण मृत्यू होऊ शकत नाही म्हणून ते वेपन नाही असं होत नाही ना. ऐकून घ्या माझं. छर्राने फक्त नाजूक भागाला लागला तर इजा होते, मृत्यू होत नाही. म्हणजे माणसाने जर त्याला गोळी मारून त्याची हत्या करणं इतपत तो अपराध तेवढा नव्हता, कळलं का? छर्राने कधी माणूस मरत नाही, त्याने उंदीर पण मरत नाही खरं तर, कळलं का? फक्त नाजूक भागाला लागला तर, डोळ्याला काही लागलं तरी डोळ्याला नुकसान होणार आहे नाजूक भागाला. तर पहिला मुद्दा आहे की त्याकडे छर्राने गन असताना आणि पोलिसांना माहिती होतं की छर्रेची गन आहे, तरी देखील पोलिसांनी त्या छातीमध्ये गोळी मारली. चला, फॉर द सेक ऑफ आपण असं म्हणूया, आता तुम्ही जे म्हणाल छर्राने डोळा जाऊ शकतो, आपण असं समजूया की त्याच्याकडे खरी गन होती. खरी गन जरी असेल, AK-47 असेल, कुठले AK-56 जरी असेल, तरी देखील पोलिसांनी पहिल्यांदा प्रिव्हेंटिव्ह मेजर केला पाहिजे होत्या.
अक्षय शिंदे प्रकरणामध्ये न्यायालयाने देखील सांगितलं आहे की तुम्ही डायरेक्ट त्याला फायर करू शकत नाही, पण त्याला रिटर्नेट करण्यासाठी, त्याला एलिमिनेट करण्यासाठी तुम्ही त्याला पहिले इंज्युर्ड करणं गरजेचं आहे, गोळी पायावर मारणं गरजेचं आहे. आपण छर्याची गन नाही, आपण खरी गन समजून चालूया. ठीक आहे, नितीन सातपुतेच्या काय एक्सप्लेनेशन आहे हे? म्हणजे त्याच्याकडे छर्याची गन होती का, त्याच्याकडे खरी गन होती का, त्याच्याकडे खोटी गन होती? 17 मुलं त्यानं ताब्यात घेऊन ठेवली होती. तो स्वतः सांगतोय की मी ती मुलं जाळू शकतो. आता पोलीस काय वाट बघत बसतील? बरं, तुम्ही म्हणताय की छर्याची गन होती, हे पोलिसांना नंतर कळलं ना. जर त्याच्या हातातली गन ही जर आणखीन घातक असती, मी तर म्हणते घातक सोडून द्या, त्याच्या हातामध्ये खोटी फक्त गन सारखी दिसणारी गन असती, पोलीस काय वाट बघत बसणार आहे की ह्या खरी आहे की खोटी आहे, आता हा गोळी चालवणार आहे की नाही चालवणार आहे? तो काहीतरी घ्यायला खाली वाकला होता, पोलिसांना वाटलं आणखीन एखादा वेपन असेल, पोलिसांकडची गोळी सुटायला आणि त्याला गोळी लागायला एकच वेळ आली. हे जर पोलिसांचं एक्सप्लेनेशन असेल, आताही मी पोलिसांना क्लीन चिट द्यायचं असं म्हणत नाहीये, पण मी म्हणते हे जर पोलिसांचं एक्सप्लेनेशन असेल तर आपण मान्य करायला काय हरकत आहे? 17 मुलं त्यांनी ओलीस ठेवली, याच्याबद्दल तर शंका नाहीये ना. AK-47 जर त्याच्याकडे असती आणि तरीही पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारायची, म्हणजे कसाब आला तेव्हा काय पोलिसांनी वाट बसायची होती की त्याच्या पायावर गोळी मारूया, मग त्याच्या हातावर गोळी मारूया, मग कसाबला पकडूया? काय आहे हे? झालं तुमचं? हो झालं. मला सांगा, हा काय कसाब आहे का? हा काय टेररिस्ट आहे का? हा काय कुठला गँगस्टर होता का? हा तुमच्या आमच्यासारखा हा मराठी माणूस आहे. याने सरकार तुमच्या आमच्यासारखी मराठी माणसं काय 17 मुलांना ओलीस धरून ठेवतात का? कविताजी, तुम्ही मला बोलून देणार आहात का? मी तुम्हाला हे विचारते की तुमच्या आमच्यासारखी माणसं 17 मुलांना ओलीस धरतात का? तुम्ही काम करा ना, तुम्हीच बोला, तुम्ही ठरवा, मला कशाला विचारताय सगळ्या गोष्टी? मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते, तुम्ही किंवा मी, आपण 17 मुलांना ओलीस धरू का? तुम्ही ते शहानिशा करायला बसलेलं नाहीये. तुम्ही माझं म्हणणं तुम्हाला माहिती करून घ्यायचं म्हणून तुम्ही मला इथे बोलवलेलं आहे. तुम्ही तुमचं म्हणणं सांगताय, असं करायला पाहिजे. तुम्ही काय न्याय देवता आहात का? नाही, न्याय देवता तुम्ही नाही आणि मीही नाही. अरे मी माझं म्हणणं मांडतो ना, मी माझं म्हणणं मांडतोय. तुम्हाला फक्त अँकर म्हणून तुम्हाला दोन्ही बाजू समजून घ्यायच्यात. तुम्हाला तुमचं मत आमच्यावर लादायचं नाही. ठीक आहे, मग आपण दुसरी बाजू समजून घेऊयात. दुसरी माझं ठीक म्हणणं आहे ऐकून ना, घ्यायचं ठीक आहे. आता तुम्ही तुमची पहिली बाजू मांडली आहे. ठीक आहे, तुम्ही पहिली बाजू मांडली. पीके जैन सर आहेत ना, आपण त्यांना पोलिसांना पण बाजू मांडायला संधी देऊयात. पीके जैन सर, बोला, आता काय म्हणायचंय तुम्हाला याच्यावर? कविताजी नमस्कार, धन्यवाद, आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलं. आता ही घटना जी घडलेली आहे ती अतिशय रेअर घटना आहे, ज्याच्यामध्ये एका इस्मानी, तो त्याच्या डोक्यामध्ये काही विचार असू द्या, पण एका इस्मानी 17 आणि म्हणतात 20 लोकांना, म्हणजे 17 मुलं आणि 3 इतर लोक, त्यांना सर्वांना बेटीस धरला होता. आता हे जे आपलं म्हणणं आहे ते बरोबर आहे की पोलिसांनी वाट बघायची का, की त्यांनी आधी फायर करावा? त्यांनी एकदा फायर करण्याची तयारी दाखवली. त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला की मी या मुलांना मारून टाकणार आहे, माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे. तो असून सुद्धा त्या माणसावरती जरी पोलिसांनी वेळेशीर फायर केला नाही किंवा त्याला कंट्रोलमध्ये आणला नाही, उद्या काहीतरी वेळा वाकला झाला असता तर पोलिसांना जबाबदार धरला गेला असता की त्यांनी वेळेवर फायर का किंवा बलाचा वापर का नाही केला. आता आपले सातपुते साहेब म्हणतात की हे काही कसाब आहे का? कसाब जेव्हा पकडला गेला तेव्हा माहिती होता का हा कसाब आहे? ते तर नंतर तपासामध्ये निष्पन्न झाला आणि त्याच्यामुळे ओंबळ्याच्या पोटामध्ये आणि छातीमध्ये किती गोळ्या गेल्या हे सुद्धा त्यांना माहिती असेल. तर आपण अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी डिसिसिव्ह, क्विक आणि इफेक्टिव्ह ऍक्शन घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये एवढाच एक आमचा एक ध्येय असतो की जे ओलीस ठेवलेले लोक आहेत किंवा या ठिकाणी जे मुलं होती त्यांना कुठल्या प्रकारची इजा पोहोचू नये. त्याच्यानंतर जर तो माणूस विरोध करत असेल त्याच्या अटकेच्या किंवा त्यांनी ते एअरगन किंवा बंदूक उगारली तर पोलिसांना योग्य बल वापर करण्याचा अधिकार आहे. नंबर 1. नंबर 2, अशा प्रकारचे सर्व केसेसमध्ये मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी ऑर्डर केली जाते. मला असं वाटतं कालांतराने शासनाने ती इन्क्वायरी सुद्धा ऑर्डर करणे हे CRPC खाली किंवा आता जो BNSS आहे त्या खाली बंधनकारक आहे. तर एकदा इन्क्वायरी रिपोर्ट आला त्याच्यानंतर आपल्याला कळेल की या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की कोणत्याही नागरिकाला, आता हे सातपुते साहेब जरी वकील असले तरी एक नागरिक म्हणून सुद्धा त्यांना कोर्टामध्ये जाण्याचे अधिकार आहे. त्यांना जरी वाटत असेल की पोलिसांनी आवश्यक असलेल्या बलापेक्षा जास्त बलाचा वापर केला तर ते कोर्टामध्ये जातील आणि ते ऑलरेडी जाण्याची त्यांनी मनशा सुद्धा दाखवलेली आहे. ते जातील, त्याच्यामध्ये जे काही खलाखोटा आहे ते निघेल. आणि आपल्या परीने पोलीस खात्यामध्ये असे प्रकरण झाल्यानंतर स्वतःची सुद्धा इन्क्वायरी होते, रिपोर्ट फाटे बरेचसे प्रकरण केले जातात आणि खरंखुरं काय त्या ठिकाणी घडलं त्याबद्दल शहानिशा केली जाते. आणि ते आमच्या पुढच्या जे आमचे बिहेवियर पॅटर्न आहे पोलिसांचे, त्यांनी अशा परिस्थितीमध्ये कशा तोंड द्यायचे
किंवा त्यांनी अशी परिस्थिती कशी हाताळायची आहे त्याच्यामध्ये ते ट्रेनिंग देण्यासाठी पोलिसांना, अधिकाऱ्यांना आणि जवानांना त्याचा वापर बरं. केला जातो. ठीक आहे, कविताजी. ठीक आहे. नितीन सर, हा बोला. चला, मला असं वाटतं आपण दोघे सगळे शांत झालेलो असू, त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नाही, नाही, प्रश्न असा आहे, नाही नितीन सर, सांगावंसं वाटतंय. नाही नाही त्या नितीन ठिकाणी 80 सर मुलं होती, ऐका 80. ना, माझा प्रश्न आहे का नितीन सर, असं आहे 80 मुलं की कोणतंही जेव्हा एन्काउंटर होतं तेव्हा त्या एन्काउंटरवर 100 प्रश्नचिन्ह निर्माण व्हावेत अशी परिस्थिती असलेली आपली व्यवस्था आहे, याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाहीये. याच्या अगोदर पोलिसांनी केलेली अनेक एन्काउंटर्स असतील जे वादाच्या भोवऱ्यात असतात, जे उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसतात की हे एन्काउंटर असू शकत नाहीये. त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींची जर तुलना केली तर प्रत्येक एन्काउंटरवर सवाल उपस्थितच होणार आहेत. फक्त इथे का हा सवाल उपस्थित करताना आपण घाई करतोय असं वाटतंय का? कारण इथे 17 मुलं होती जी बंधक होती. हे काही पोलीस सांगत नाहीयेत किंवा त्यांनी रचलेलं काही बनावं असं दिसत नाही, त्या माणसांनी स्वतः सांगितलेलं होतं. कुणाच्याही मृत्यूची चौकशी होणं याच्याबद्दल काहीही चुकीचं नाहीये, ती व्हायलाच हवी. कारण जरी त्यानं या मुलांना ओलीस ठेवलेलं असेल तरीही कारवाईत झालेल्या त्याच्या मृत्यूची चौकशी व्हायलाच हवी. मला प्रश्न फक्त तुमच्यासाठी इतका आहे की हे सगळं करताना आपण खूप घाई करतोय का पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी? मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हम्म. त्या ठिकाणी 80 मुलं होती, 80. ओके. त्याने 80 पैकी सर्व मुलं सोडली. ठीक आहे, तो सर्वांशी बोलत होता आणि त्याला त्याचं एकच म्हणणं होतं की त्याने मुलं ओलीस ठेवली आणि त्याला या सरकारमधल्या लोकांशी बोलायचंय, त्याला काहीतरी सांगायचं होतं, त्याला काही गोष्टी उघड करायच्या होत्या, काही डिस्क्लोज करायचं होतं. पण तो जो त्यावेळेस डीसीपींशी 2-3 तास बोलत होता, मग डीसीपींनी हे प्रकरण त्यावेळेस का नाही प्रॉपरली हाताळलं? त्याला काय बोलायचं होतं, सरकारमधल्या कोणत्या लोकांशी त्याला काय बोलायचं होतं, त्याकडे कोणती अशी गुपितं होती ती त्याला बाहेर काढायची होती आणि जी बाहेर येऊन दिली नाही आणि त्याचा त्या ठिकाणी खात्मा केला. त्याला जर सगळ्या मुलांना जर त्याला हार्म करायचा असेल तर त्या 80 मुलांना हार्म केला असता. त्याने सोडून दिलं, तो सोडत होता सगळ्यांना. 17 मुलं फक्त राहिली होती त्यावेळेस, कळलं का? त्याचं इंटेन्शन जे आता तुम्ही जे मगाशी सांगितलं की तो मुलांना तिथे त्याकडे गन होती, त्याकडे जे चित्र तुम्ही उभं केलं त्या ठिकाणी, हे जे चित्र जे आहे या चित्रामध्ये हे जे चित्र उभं केलं की तो सैतान असा दाखवला गेलाय. पण तो मुलांचं त्यांनी ओलीस ठेवलं, किडनॅप केलं याचं समर्थन करत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी मुलांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे, मुलांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. तो चुकलाच आहे, त्याने तो अपराध केलेला आहे. त्यांनी पोलिसांनी त्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करणं गरजेचं होतं आणि गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. जेव्हा तुम्ही त्या चर्चा करत बसला, त्याशी गपशप करत बसला 2-3 तास, तेव्हा हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तो गुन्हा दाखल केला का? नाही केला. तर याचं बॅकग्राऊंड बघा. आणि हा सरकारमधला लोकांबरोबर बसलेला माणूस आहे, सरकारबरोबर त्याचे फोटो आहेत, केसरकरांबरोबर फोटो आहेत. तो असा नौका पण नाहीये, शिक्षण खात्यातील सर्व अधिकाऱ्यांबरोबर तो बसलेला आहे. त्यामुळे हा कोण आहे, हा काही कसाब नव्हता की त्याला कोणी ओळखत नव्हतं. जे मगाशी पीके साहेबांनी सांगितलं, तो काही कसाब वगैरे असा कसाबसारखा अनोळखी आला कुठून तरी त्या समुद्रावरून आला आणि गोळ्या मारला, तसाही नव्हता. हा सर्वसामान्य मराठी मुलगा आहे आणि त्याचा व्यवहार होता. तो आत्महत्या करायला चाललेला. त्यांनी स्वतः सांगितलं तो आत्महत्या करायला चाललाय की त्याला तर सहन होईना की माझे पैसे घेतलेले, मला लोकांचे पैसे त्याला द्यायचे होते, ज्या लोकांनी काम केलं त्यांना ते पैसे द्यायचे होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कर्ज कुठून त्यांचं फेडायचं, सरकार त्याला देत नव्हतं. मधल्या काळात कुठे सेवनेली प्रकरण मध्ये पण त्याला काहीतरी लाच दिली गेली, सांगितलं की तुला हे मी देतो वगैरे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी उलगडा आता होईलच आणि 1-2 लोकांची नावं देखील पुढे येतीलच. याला मारण्यात इतपत याला आदेश कोणी दिले आणि जी रेस्क्यू टीम त्या ठिकाणी जी आली, रॅपिड ऍक्शन फोर्स, ती कुठली ती रेस्क्यू टीम, क्विक रिस्पॉन्स टीम त्या ठिकाणी जी बोलवली गेली, हे 80 मुलं, 80 पैकी सगळी मुलं सोडली. तर तसं असं त्यांनी त्यांच्यावर तसं काहीतरी केलं असतं, त्याने हा ड्रामा करून पाहिला असेल की असं काय होतं का. आणि तो मराठी माणूस आहे. छर्याच्या गनचा हा जो मगाशी मुद्दा मी क्लिअर केलेला आहे, मला आता पुन्हा त्याबद्दल बोलायचं नाही. आणि बाकी पोलीस सक्षम आहेत आणि जो अधिकारी ज्याने त्याला गोळी घातली तो अधिकारी आहे, तो त्यांनी एटीएस मध्ये काम केलेलं आहे, एकदम ट्रेन कमांडो ऑफिसर आहे. त्याचा नेम कधी चुकत नाहीये. जर त्याचा नेम चुकत नाहीये, त्याला ह्या कामासाठी त्याला इकडे बोलवलं गेलेलं आहे आणि त्याला त्याच्या मार्फत हे केलेलं आहे. त्याने प्रॉपर त्याचा नेम जर असता, त्याने पायावर त्याचा गोळी मारली असेल तर नेमकी तो डाऊन झाला असता, त्या ठिकाणी नॉकआउट झाला असता. पण तसं न करता त्यांनी त्या ठिकाणी अशी कुठली माहिती नाही की अनेक फायरिंग केलेली आहे. एकच फायरिंग केलेली आहे, ती छातीमध्ये केलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असं काय आम्ही न्याय देवता नाही या ठिकाणी. नाही, तो मुद्दाच नाही. पण तुम्ही जी सगळी माहिती सांगताय नितीनजी, त्या माहितीवर एक प्रश्न मला विचारायचा नाही. तुमची सगळी माहिती ऐकल्यानंतर एक प्रश्न मला विचारायचा, कदाचित तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल किंवा देऊ इच्छिता की नाही मला माहित नाही.
तुम्ही असं म्हटलं की डीसीपींनी जवळपास 2 तास त्याच्याशी चर्चा केली. त्याची प्रमुख मागणी होती की मला कुणाशी तरी बोलायचं. त्याचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी कुणाशी बोलायचं याचं नावं जरी नसती घेतली तरी मला कुणाशी तरी बोलायचं असं म्हटलं होतं. हे तुम्ही जे म्हणालात की तो उच्च पदस्थांशी बोलत होता, स्वतः दीपक केसरकर म्हणालेले आहेत की हो तो मला भेटला होता, मी त्याला पैसेही दिले होते, याचा अर्थ त्याचं उठणं बसणं मंत्रालयापर्यंत होतं हे स्पष्ट होतं. तुम्ही हे सांगू इच्छिताय का की काहीतरी लपवण्यासाठी हे एन्काउंटर केलं गेलं? नक्कीच नक्कीच येस, ही बाब बाहेर येऊ नये त्यासाठी हा एन्काउंटर केलं गेलं आणि त्याला पकडता आलं असतं. एवढी मोठी पोलीस फोर्स होती, त्याला कधी पकडता आलं असतं. तुम्ही बघा, अनेक वेळा बस शालेय मुलांच्या बस हायजॅक होतात, त्यावेळेस कारवाई केली जाते, पकडलं जातं. इव्हन आता कंधार हायजॅक झालं त्यावेळेस एक पण गोळी चालवली गेली नाही. कंधार हायजॅक मध्ये संपूर्ण सर्व पॅसेंजरला एकत्र आणलं, घेऊन आले सुरक्षित. आणि इव्हन हा मध्ये जो पिक्चर आपण बघितला यामी गौतमीचा थर्सडे असं काहीतरी नावाचा पिक्चर होता, त्यामध्ये असंच हा सीन होता सेम. तर हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे चित्र दाखवलं गेलं ना, हे चित्र काहीतरी वेगळं आहे. अक्षय शिंदे प्रकरण बघा, अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पण तसंच बोलले. शेवटच्या क्षणापर्यंत कोर्टाच्या सुनावणीमध्ये आम्ही त्यात होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोर्टाला हे सांगत होते की हा एन्काउंटर नाहीये, त्याने आमच्यावर हल्ला केला म्हणून आम्ही त्याला मारलं. डोक्यात गोळी घातली, डोक्यात संजय शिंदेंनी त्याच्या. म्हणून न्यायालयाच्या निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मगाशी म्हटलं नितीनजी की आधीचा एन्काउंटरचा इतिहास बघितल्यानंतर पोलिसांच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार नाही अशी परिस्थिती असण्याचं कारणच नाहीये. म्हणून इथेही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात आणि म्हणूनच तुम्हाला आमंत्रित केलं की जर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तर त्याची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे यासाठी. पी.के. जैन सर, पण आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की पोलिसांनी केलेल्या कारवाई फक्त त्यांची जी ऑपरेशनल गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण जो इंटेंट आहे तो जास्त भीतीदायक आहे. कारण जर नितीनजी जसं म्हणतात तसा जर इंटेंटली हे केलं गेलं असेल, हेतू पुरस्सर गोळी घातली गेलेली असेल, ती अपरिहार्यतेतना किंवा शेवटचा उपाय म्हणून गोळी घातलेली नाहीये, तर 2 तास चर्चा केल्यानंतर जे सत्य समोर आलं त्यातल्या काही बाबी लपवायच्या असतील तर म्हणून अशी गोळी घातली गेली अशी जर भावना समोर येत असेल, असा जर आरोप होत असेल तर तो मात्र फार घातक आहे. कविताजी, माझे 33 वर्षाच्या संपूर्ण पोलीस कॅरियर मध्ये मी इतर कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्या केली असेल किंवा अशा प्रकारचे एन्काउंटर घडवून आणले असतील मी कधी ऐकला नाही आणि कधी बघितला नाही. माझा अजिबात 0 एक्सपिरियन्स आहे या गोष्टीबद्दल. नंबर 1. नंबर 2, या केसमध्ये ऍक्च्युली काय घडलं ते मी आपल्याला सांगतो की आमच्याकडे इन्क्वायरी होणारच आहे. त्या इन्क्वायरीमध्ये त्या या संबंधित जी टीम आहे जे तिथे आतमध्ये गेले, ज्यांनी फायरिंग केली, त्या सर्वांचे स्टेटमेंट होतील. ते सत्य काय आहे ते एकतर तो मरणाऱ्या माणसाला माहिती आहे किंवा त्या ठिकाणी जे 2-3 प्रत्यक्षदर्शी जे लोक होते, 3 ऍडल्ट होते ते, किंवा ती पोलीस टीम, त्याच्यामधल्या हे काय घडलं ते तेच लोक सांगू शकतात. पण माझा असा अनुभव आहे की ही कुठेतरी गोष्ट टोकाला गेली असेल. पोलिसांना फायर का ओपन करावा लागला अशा प्रकरणामध्ये, जेव्हा एकच माणूस त्या ठिकाणी होता, एकच अटॅकर होता, एकच होस्टेज टेकर होता, अशा ठिकाणी पोलिसांना गोळीबार का करावा लागला, कुठल्या परिस्थितीमध्ये करावा लागला ते सांगू शकतात. पण ही गोष्ट एकदम नक्की आहे की त्यांना कुठला तरी धोका त्यांना वाटला असावा, त्यांना किंवा इतर जे काही त्या ठिकाणी स्टाफ होता त्यांना त्यांच्या बाबतीत, म्हणून त्यांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हा दुर्दैवी हा इसम मृत्युमुखी पडला. आता हे म्हणणं की त्याला छातीमध्ये गोळी का घातली, त्याला पायामध्ये का घातली नाही, ते ऑपरेशनल डिसिजन असतात, ते मोक्यावर घेतले जातात. ते आपण ठरवून जात नाही तिथे की आम्ही छातीमध्येच गोळी मारणार आहोत. ते त्या ठिकाणी अवलंबून असते तिथल्या परिस्थितीवर की त्यांनी गोळी कुठे घालायची, छातीमध्ये घालायची की पायामध्ये मारून त्याला निष्क्रिय करायची. तर याबद्दल मला सिच्युएशनवर नसल्यामुळे पर्सनली मला काही सांगता येणार नाही. मी फक्त अनुभव सांगू शकतो की अशा प्रकरणामध्ये निर्णय जे आहे ते जलद त्याच ठिकाणी आणि परिस्थितीवर अवलंबून घ्यावा लागतो. असं आपण प्लॅनिंग करून जात नाही की त्या माणसाला जीवे मारून टाकायचे. आणि हे जे बाकीचे जे प्रकरण आहे की त्याला पैसे शासनाने दिले नाही, त्याला आज एक एज्युकेशन डिपार्टमेंटच्या परिपत्रक मी कुठेतरी आपल्या सोशल माध्यमामध्ये वाचलं, त्याला 9,90,000 रुपये ऑलरेडी पेड केलेले आहेत. 2 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आली होती. शासनामध्ये निधीची तरतूद झाल्यानंतर एक पद्धतशीर मार्गाने ते पैसे काढता येते. आता त्यांनी ते पद्धतशीर त्यांनी जे अंदाजपत्रक दिले ते ढोबल होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी शासनाच्या GR बद्दल किंवा ते प्रसिद्धी पत्रकाबद्दल सांगू शकत नाही, पण त्याचे ढोबल होते. आणि माझा पण अनुभव आहे, आम्ही एक पैशासाठी शासनाकडे काय डिटेल्स ते मागतात ते द्यावे लागतात आणि काही डिटेल्स न देता एक ढोबल अंदाजपत्रक देऊन आपण जरी 2-2 कोटी रुपये शासनाकडून घेण्याची अपेक्षा करत असाल तर ती अपेक्षा मुळातच चुकीची होती.
आता केसरकर साहेबांनी त्यांना काय आश्वासन दिले होते किंवा त्या डिपार्टमेंटने त्यांना काय आश्वासन दिले होते त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण शासनाकडून पैसे घेणं एवढं अवघड नाही, ही एक खरी गोष्ट आपल्याला सुद्धा माहिती आहे. बरं, ठीक. म्हणून या इस्मानी जरी काही विश्वासाखाली किंवा कुठल्या तरी त्याच्या काही प्लॅनिंग खाली काही पैसे खर्च केले असतील आणि त्याची भरपाई झाली नसेल तर तो एक कारण असू शकतो की तो या टोकापर्यंत गेला, परंतु हा मार्ग अवलंबणे हा चुकीचा होता. बरं. आणि हे जे आता जे आपले वकील साहेब म्हणतात नितीनजी की त्यांनी बाकी लोकांना सोडला, फक्त 17 मुले ओलीस ठेवले, जरी एक मुलाला ओलीस ठेवला हे असता खरंय. तर पोलिसांनी हीच कारवाई केली असती. बरं. आपल्याकडे आपल्यासाठी 1, 17 आणि 80 हे सर्व एकसारखे आहेत. बरं, पण आता हे प्रकरण आहे ना, हे फार गुंतागुंतीचं बनलेलं आहे. कारण जर फक्त एका व्यक्तीनं 17 मुलांना ओलीस ठेवलं आणि पोलिसांनी त्या 17 मुलांची सुटका करताना त्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, इतक्यापुरतं जर हे मर्यादित असतं तर पोलिसांच्या कारवाईवर इतके सवाल उपस्थित झाले नसते. कदाचित पोलीस कारवाई करायला गेले, गोळी मारली, एवढ्यापुरतंच हे प्रकरण संपलं असतं. पण या व्यक्तीनं जाताना जे आरोप केलेले आहेत, आपल्या या कृत्याचं समर्थन करताना जे म्हटलेलं आहे ते फार गंभीर आहे. म्हणजे शासनाशी असलेला संबंध, त्या शासनाकडून येणं असलेले पैसे, त्यासाठी ज्या मंत्र्यांशी मला बोलायचं आहे असा असलेला त्याचा हट्ट, ही जर सगळी पार्श्वभूमी या व्यक्तीच्या कृत्याला लावली तर मग पोलिसांच्या कारवाईवर ऑपरेशनल हे प्रश्नचिन्ह नाही जरी उपस्थित करता आले तरी इंटेंटच्या नावाने प्रश्न नक्की उपस्थित होत आहेत. जर 2 तास चर्चा होत होती तर हॉस्टेज सिच्युएशन सांभाळण्यासाठी पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं असतं, मग ती हॉस्टेज सिच्युएशन पोलिसांना सांभाळता आली नाही का? ऑपरेशनल लेवलवर जर गोळीच मारण्याची वेळ आली होती तर ती गोळी मारणं हे ठरवून केलं गेलं होतं की ती अपरिहार्यता होती? या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. नितीन सातपुतेंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची पार्श्वभूमी बघितली तर या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं लागेल. पण जर 17 मुलं ओलीस असतील आणि त्यातल्या एकाही मुलाच्या जीवाला काहीही होऊ द्यायचं नसेल म्हणून जर ही कारवाई केलेली असेल तर मग महाराष्ट्र पोलिसांनी योग्य केलंय असंही म्हणावं लागेल. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अत्यंत महत्वाच्या आणि गुंतागुंती बोला सातपुतेजी. एका मुलीचं स्टेटमेंट आहे आज की अंकल बहुत अच्छे थे. ओके, पण ठीक. आणि कदाचित त्यांनी बोलताना जो शब्द वापरला होता की मुलांना मेंटली त्रास होऊ शकतो, त्यामुळे सुशिक्षित माणूस होता, त्याला माहित होतं तो जे काय करतोय ते. पण अर्थात आता तो माणूसच या जगामध्ये नसल्यामुळं या सगळ्याची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सत्य उत्तर आपल्याकडे येत नाहीये. नितीनजी आणि जैन सर, आपल्या दोघांचेही आभार. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.